अध्यात्म म्हणजे काय? तर अध्यात्म म्हणजे साधं, सोपं, सरळ, निर्मळ असणं, दिसणं आणि वागणं. अध्यात्म म्हणजे फक्त पूजा, अर्चना, प्रार्थना आणि भक्ती नव्हे, तर अध्यात्म म्हणजे केलेली पूजा, अर्चना, प्रार्थना आणि भक्ती याप्रमाणेच आपली कृती असणं. अध्यात्म म्हणजे राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रीय संतांचं सदैव स्मरण असणं. थोडक्यात अध्यात्म म्हणजे सकाळपासून रात्री झोपेपर्यंत नित्यकर्म कर्तव्य पारदर्शक पद्धतीने करणं. अध्यात्म म्हणजे मुळात कोणती धार्मिक गोष्ट नाही. अध्यात्म म्हणजे वरिष्ठांच्या प्रती आदरभाव असणं आणि कनिष्ठांच्या प्रती करुणाभाव असणं. अध्यात्म म्हणजे आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये असं वागणं. अध्यात्म म्हणजे वेद वाचण्यापेक्षा वेदना जास्त वाचता येणं. अध्यात्म म्हणजे आपलं काम प्रामाणिकपणे करणं. कोणतीही क्रिया जी आपल्याला आत्मचिंतनाची संधी देते आणि आपल्याला शांततेची अनुभूती देते, ती आपली आध्यात्मिक आरोग्य सुधारण्याची संधी असते. तर भक्ती, साधना, अनेक ग्रंथांचे वाचन ही अध्यात्माची साधने आहेत आणि हीच अध्यात्माची साधने आपल्याला अध्यात्म समजून देतात. तर जय हनुमान ज्ञान गुणसागर, जय कपीसती लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवनसुत नामा. तर ह्या ओळी तुम्ही नेहमी म्हणतच असताल आणि तुमच्या कानावर देखील पडल्या असतील. तर ह्या ओळी हनुमान चालिसेच्या आहेत. तर सगळ्यात अगोदर तुम्हा सर्वांचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वामी माचं स्वागत आहे. तर आज पुन्हा एकदा तुमच्यासोबत एक छान असा विषय घेऊन आली आहे, तो म्हणजे आपली हनुमान चालिसा. हनुमान चालिसेची सेवा तुम्ही नेहमी करतच असताल आणि प्रदीपदादांच्या सेवांमध्ये देखील ही सेवा, अनेक सेवांमध्ये ही सेवा दिलेली असते. तर आज आपण या हनुमान चालिसेविषयी अतिशय महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करते, गुरुआदरणी प्रदीपदादा यांना कोटी कोटी प्रणाम करते आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ असं म्हणते. तर गुरुचे आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आपल्याला ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी, ईश्वराचे स्वरूप जाणून घेण्यासाठी गुरुच आपल्याला मदत करतात. गुरुच आपल्याला मोक्षाची प्राप्ती करून देऊ शकतात. म्हणूनच आपण कोणतेही कार्य करताना गुरूंची पूजा आधी करत असतो. तर त्या शक्तीला आपण आवाहन करतो, कारण जेव्हा आपल्याला काही समजत नाही किंवा आपण एखादी गोष्ट आत्मसात करू शकत नसतो, अशा वेळेला गुरुच आपल्याला ती आत्मसात करून देण्यासाठी मदत करत असतात. म्हणून आपण कोणतेही कार्य सुरू करताना गुरुचे वंदन करतो, गुरुला वंदन करतो आणि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः या ओळीने सुरुवात करतो. किंवा आणि गुरुपूजा करून गुरूंच्या शक्तींना आवाहन दिलं जातं की त्या शक्तीला आव्हान दिल्यानंतर त्या आपल्याला मदत करण्यासाठी, आपण जी काही साधना करतो त्यात मदत करण्यासाठी ते आपल्यासाठी तेथे तत्पर असतात. जसं की आपण गुरुपूजा करताना असं म्हणतो की श्रीफल समर्पयामी श्री गुरुचरण कमलोभ्यो नमः. त्याचप्रमाणे जेव्हा तुलसीदासांनी ही हनुमान चालिसा लिहिली त्यावेळेस त्यांनी देखील सुरुवातीला हनुमान चालिसा सुरू करण्या अगोदर एक दोहा म्हटला आहे आणि त्यामध्ये गुरूंच्या शक्तीला आव्हान दिलं आहे आणि आव्हान केलं आहे आणि त्यात असं सांगितलं आहे की माझ्याकडून काही चुका झाल्या किंवा माझ्याकडून ही साधना करताना काही चुकलं तर तुम्ही मला माफ करा, त्या गोष्टी निग्लेक्ट करा. तर अशा प्रकारे हनुमान चालिसेला सुरुवात केली आहे. आपण देखील या गोष्टींचा अर्थ समजून जर आपण ही साधना करायला सुरुवात केली तर नक्कीच आपल्याला हनुमान चालिसेचे अधिक पटीने फळ मिळते. पण कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही अग्नीला साक्ष मानून करत असतो. म्हणून आपण मंदिरामध्ये अखंड ज्योती जळताना बघतो आणि आपल्याला असं सांगितलं जातं की कोणतीही सेवा सुरू करताना दीप प्रज्वलित केला पाहिजे आणि तो अखंड चालला पाहिजे. कारण अशाने काय होतं, आपण अग्नीला साक्ष मानून जेव्हा एखाद्या मंत्राची किंवा एखाद्या गोष्टीची सेवा करतो, एखाद्या सेवेला सुरुवात करतो, तेव्हा ती एनर्जी असते तिला आपण आव्हान देत असतो. जी ऊर्जा असते त्या देवतेची ऊर्जा तिला आव्हान देत असतो आणि ती अग्नीच्या साक्षीने दिल्यामुळे ती एनर्जी सदैव तेथे, तर ती शक्ती असते, ती शक्ती किंवा तिला आपण ऊर्जा म्हणू शकतो, तर ती ऊर्जा तिथे सदैव साठून राहते. म्हणूनच आपण सकाळ संध्याकाळ आरती म्हणतो, दिवा पेटवत असतो आणि मंदिरामध्ये तर अखंड दिवा पेटलेला असतो. तर अग्नीच्या साक्षीने ही ऊर्जा आहे ती तेथे साठवून ठेवली जाते किंवा ती ऊर्जा तिथे कायम राहते. तर तुलसीदास यांनी सुद्धा हनुमान चालिसा लिहिताना सर्वप्रथम गुरूंना वंदन केलं आहे आणि गुरूंना साक्ष मानून गुरूंना सांगितलं आहे की माझ्याकडून ही साधना करताना काही चुकलं तर तुम्ही तर त्या गोष्टींना तुम्ही माफ करा असं सांगितलं आहे आणि त्यानंतरच हनुमान चालिसा सुरू केली आहे. तर आपण देखील
ही साधना करत असताल, म्हणजे आपल्याला जर सेवेमध्ये हनुमान चालीसा म्हणायला सांगितली असेल तर ती कुठेही म्हटली तरी त्याचं फळ आपल्याला मिळतं. पण आपल्याला अधिक पटीने फळ हवं असेल तर आपण एकच जागा कोणती तरी फिक्स करायची आहे. म्हणजे जर तुम्ही जर आज देवघरापुढे बसले, म्हणजे देवाऱ्यासमोर बसून जर हनुमान चालीसा म्हणत असताल तर तुम्ही पुढची जी सेवा आहे, जितक्या दिवस तुम्ही ती सेवा करणार आहात तर तितक्या दिवस तुम्ही तिथेच बसून करायची आहे, जागा बदलायची नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेवा सुरू करताना अग्नी म्हणजे आपला दीप हा अखंड प्रज्वलित करायचा आहे. कारण तुम्ही जी सेवा करताय त्याला साक्ष हा अग्नी असणार आहे आणि त्यामुळे त्यातून जी एनर्जी निर्माण होणार आहे, जी ऊर्जा निर्माण होणार आहे, ती तुम्हाला तुमची साधना करण्यासाठी किंवा तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी नक्कीच मदत करणार आहे. तर या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या आहे. तर हनुमान चालीसा म्हणताना आपल्याला कुठलेही बाकीचे नियम नाहीत. ती आपण वाचूनही म्हणू शकतो, मनातल्या मनातही म्हणू शकतो किंवा ऐकूनही आपण त्याची एनर्जी फील करू शकतो. तर फक्त काळजी एवढी घ्यायची आहे की आपण जे वाचतोय ते आपल्याला समजलं पाहिजे आणि आपली त्याची एनर्जी आपल्याला फील झाली पाहिजे. एवढं मनापासून आपण करायचं आहे. आणि सुरू करताना जो दोहा आहे सुरुवातीचा, श्री गुरुचरण अशी त्याची सुरुवात आहे. तर तो दोहा पहिले म्हणायचा आहे, तो मनापासून म्हणायचा आहे आणि त्यानंतर हनुमान चालीसाला सुरुवात करायची आहे. आणि अजून एक गोष्ट, तुम्हाला कधी असा विचार आला आहे की हनुमान चालीसेमध्ये 40च कडविका आहेत? जर वैज्ञानिकदृष्ट्या बोलायचं झालं तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की वृक्ष, झाड हे पण सजीव आहेत आणि त्यांनासुद्धा स्मरणशक्ती असते. जेव्हा आपण 2 छोटीशी रोपटे घेतो आणि एका रोपट्यासोबत खूप चांगलं छान छान बोलून आपण त्याला पाणी घालतो, अंजारतो, गोंजारतो, तेव्हा ते चांगल्या प्रकारे वाढायला लागतं, त्याला छान फुले यायला लागतात. आणि दुसऱ्यासोबत आपण वाईट बोलतो तर ते आकसून जातं किंवा ते जास्त वाढत नाही, त्याची वाढ होत नाही. आणि असा प्रयोग वैज्ञानिकदृष्ट्या देखील झाला आहे. त्याचप्रमाणे लाजाळूचं झाड तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला माहीत असेल, तर त्याला आपण टच केलं म्हणजे त्याला आपण जर बोट लावलं तर ते त्याची पानं आकसून घेतं. आणि असंच जर तुम्ही त्याला रोज केलं तर त्याची पाने ते आकसत नाही, कारण त्याला पण स्मरणशक्ती म्हणजे वृक्षांनासुद्धा, वनस्पतींनासुद्धा स्मरणशक्ती असते. ते आपल्या आजूबाजूची एनर्जी फील करतात. तर त्यांना असं म्हणजे जाणवतं की आता आपल्याला याच्यापासून काही धोका नाही, तर तेव्हा ती पानं आकसून घेत नाही आणि ते आई तशीच राहतात. तर हे फक्त 40 दिवसच राहतं. हे वैज्ञानिकदृष्ट्या देखील. आता इथे पुन्हा प्रश्न येतो की हे 40 दिवसच का? तर आपण आता आध्यात्मिकदृष्ट्या याचा विचार करूया. तर तुम्ही मंडला असा एक शब्द ऐकला असेल. मंडला हे 40 दिवसाचं असतं आणि त्याच्यापेक्षा महामंडला हे 13 वर्षांचं असतं. ही मंडला आपल्या मज्जातंतूंवर प्रभाव करत असते. तर हे वनस्पतींच्या बाबतीत देखील असंच होत असतं. मला कधी असा विचार आला आहे की हनुमान चालीसेमध्ये 40च दोहे का आहेत, 40च कडवी का आहेत, 41 का नाही, 42 का नाही? कारण मंडला हे 40 दिवसांचं असतं म्हणून हनुमान चालीसा ही 40 कडव्यांची आहे. आणि हनुमान चालीसा ही संत तुलसीदास यांनी अकबर यांच्या जेलमध्ये बसून लिहिली होती. जेव्हा अकबर यांनी त्यांना जेलमध्ये टाकलं होतं तेव्हा त्यांच्या गुरूंचं स्मरण केलं होतं आणि त्यांना त्या संकटातून वाचवण्यासाठी त्यांनी अतितीव्रतेने सगळी एनर्जी एकवटून त्यांनी रामभक्त हनुमान यांना त्यांनी आवाहन करण्यासाठी किंवा त्यांच्या मदतीची गरज होती म्हणून त्यांना बोलवण्यासाठी त्यांनी ही चालीसा लिहिली. आणि प्रत्येक दिवशी एक कडवं असं करून 40 दिवस त्यांनी ती लिहिली. आणि जेव्हा 40व्या दिवशी ही पूर्ण झाली त्यावेळेस साक्षात हनुमान तेथे आले होते. म्हणजे तिथे अनेक माकडे, अनेक वानरे तिथे आली आणि सगळ्या जेलमध्ये उथलपुथल करून दिली. आणि तेव्हा अकबर यांनी समजलं की आता हे भगवंताचा काहीतरी इशारा आहे आणि त्यांनी तुलसीदास यांना सोडून दिलं. अशी गोष्ट आपल्याला सांगितली जाते आणि तुम्ही देखील ऐकली असेल. तर 40 दिवस ही हनुमान चालीसा लिहिली गेली आणि 40 दिवस तुलसीदास यांनी हनुमान यांना त्यांच्या स्मरणात ठेवलं आणि त्यांची मदत हवी आहे त्यांचं सारखं सारखं चिंतन केलं. 40 दिवस हे कंटिन्यू त्यांनी केलं म्हणूनच त्यांना 40व्या दिवशी प्रत्यक्ष भगवान हनुमान यांचं दर्शन झालं. तर जेव्हा आपण हनुमान चालीसेची साधना करतो तेव्हा आपण मनामध्ये आपली जी इच्छा असेल, जी चांगली इच्छा असेल ती आपण पहिल्यांदा बोलायची आहे आणि ती इच्छा म्हणजे जसं काही ती आपली पूर्ण झाली असं समजून हनुमान चालीसेचं आपल्याला पूर्णतः फळ मिळेल अशी ती एकाग्रतेने म्हणायची आहे. तर नक्कीच तुम्हाला याचे अनुभव येतील.
आपल्याला कोणतीही सेवा दिली असेल तर ती सेवा विशिष्ट कालावधीसाठी करण्यास सांगितली जाते, तर त्यामागे प्रत्येकाची वेगवेगळी कारणे असतात. तर आज आपण हनुमान चालिसेविषयी बरीचशी माहिती जाणून घेतली. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचसोबत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा आपण भेटूयाच सुंदर छान अशा माहितीसोबत किंवा एखाद्या सुंदर अशा अनुभवासोबत. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या, सेवा करा, सेवेकरी घडवा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.